खालती वाकलो आणि कर्र आवाज आला पॅन्टीचा. मग गाईज आता माझी पॅन्ट फाटलेली आहे. आपको दिखा छान देखो कैसे कैसी फटेली इसकी देखो पूरा. आमचे काकू आहेत गाई द्या, खूप छान वडवा बनवते द्या. हेलो गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू द माय न्यू व्लॉग. तो गाइज आज है नया दिन, नया जोश और नई उमंग के साथ गाइज आज सवेरे सवेरे जा रहा हूँ मैं कॉलेज. तो देखते हैं गाइज आज का कॉलेज का दिन कैसा रहता है. और गाइज आज अपने कॉलेज का आज लास्ट दिन है, क्योंकि आज अपने कॉलेज में लास्ट ओरल एग्जाम है. फिर इसके बाद एग्जाम खत्म हो जाएंगे, फिर अपने राइटिंग एग्जाम चालू होंगे. तो देखते हैं गाइज कॉलेज का आज का ये लास्ट दिन अपने कैसा जाता है. तो गाइज अभी मैं पोहोच चुका हूँ कलवा आणि आता आपण इथून जाऊया ठाण्याला. तर आता आपली इथं ट्रेन असेल 5-10 मिनिटात. त्यानंतर आपण जाऊ ठाण्याला. ठाण्यावरनं आपली 8:13ची ट्रेन आहे खोपोली, तर ती पकडून जाऊ आपण कॉलेजला. तर बघूया आजचा प्रवास आपला कसा राहतो. आणि बघा काय मस्तपैकी सकाळ झाले, एकदम थंडी थंडी सकाळ आहे आजची. तर चला याच वातावरणात आपण जाऊया लवकरात लवकर कॉलेजला. आता ही ट्रेन चालले, यानंतरच्या ट्रेननी आपण जाऊया. ही ट्रेन सोडूया आपण. बघा गर्दी केवढी आहे, पब्लिक बघा कशी चढते. पब्लिक लटकून येते, फुल गर्दी दरवाजाला लटकून आले बघा पब्लिक. ही गर्दी काय आमच्या इथं अशी रोजच असते, आज नाही, नवीन गोष्ट नाही आमच्या इथे, रोजसाठी डेली हीच गोष्ट आहे. एवढ्या गर्दीतनं आम्हाला कॉलेजला जायला लागतं, काय पर्याय नाही. तर आता आपण पण जाऊया इथून कॉलेजला. बघू आता आपल्याला पण यानंतरच्या ट्रेनला गर्दी भेटते का नाही. या ट्रेनला तर गर्दी आहे, कळेल आता आपल्याला पुढची ट्रेन आल्यावर की आपल्याला गर्दी भेटते का नाही. आता आपण 5 मिनिटाच्या प्रवासाने पोहोचलेलो आहे ठाणे स्टेशनला. आता इथून आपले 8:13ची ट्रेन, आता 15 मिनटं लवकर पोहोचले आज आपण. 15 मिनटांनी ट्रेन आहे आपली. जाऊ आता आपली, बघू ट्रेन वेट करू कधी येते. बघा प्लॅटफॉर्म आला, पण जिने उतरतोय. तर चला आता जाऊया, आपल्याला राज पण भेटेल. हा माणूस कसा आलाय ट्रेनमध्ये, खतरनाक खाली जागा भेटली. तर गाईज आता आपण पोहोचलेलो फायनली भिवपुरी स्टेशनला. आणि गाईज आता आपल्यासोबत मोठा सीन झालाय, तर तुम्हाला मी कॉलेजला गेल्यावर सांगतो. तर चला आता जाऊ फटाफट. आता इथून बसने आपल्या पब्लिक झाले इथं पण. हे बघा राज पण आहे आपल्यासोबत. गाईज आता आपण फायनली कॉलेजला आलोय. आणि मी तुम्हाला जसं सांगितलेलं की आज माझ्यासोबत मोठा पंगा झालाय. तर काय झालंय ते मी तुम्हाला सांगतोय. कारण गाईज आज मी येत होतो, तर तिथं पोरं मैदानात क्रिकेट खेळत होते. तर माझ्याकडे बॉल आला, तर मी बॉल द्यायला खालती वाकलो. तर एकदा बॉल दिला तर काय नाही झालं, पण जेव्हा दुसऱ्यांदा बॉल द्यायला गेलो आता खालती वाकलो आणि कर्र आवाज आला पॅन्टीचा. मग गाईज आता माझी पॅन्ट फाटलेली आहे. आणि आता मग कॉलेजला येत होतो तर अर्ध्या रस्त्यात होतो, तो परत घरी जाऊन नव्हतो शकत. आणि घरी गेलो असतो तर मला टाईम लागला असता. मग मी आपल्या तेजाच भाऊलाच सांगितलं की मला पॅन्ट घेऊ दे, तो इथंच राहतो हॉस्टेलला. तर त्यांनी पॅन्ट आणले काही. तर चला आता मी पॅन्ट घालतो आणि मग तुम्हाला दाखवतो की पॅन्ट माझी कशी फाटली. पॅन्ट फाटलेली दाखवतो, पण आधी पॅन्ट घालतो मग नंतर दाखवतो. चला. आणि हे बघा आमचा वॉशरूम कॉलेजचा नवीन बनवलाय. हे बघा मीच बनवलं मस्तपैकी व्हाईट. भाई ने पैंट चेंज कर चुकी है, देखो लो. अभी बेल डाल रहा है हमारा तुम्हारा ब्लॉगर. तो इसकी पैंट फट गई थी, तो तेज भाई की पैंट लाई में देखो इसकी तरह आवाज दिख रहा है. देखो ये नहीं क्या फिट पैंट में तरह आवाज दिख रहा है. और ये नल्ली पैंट डाल के आया था, ये मेरे कंधे थी कि उसमें एवरेज दिख रहा था, पर इसमें बहुत रावस लग रहा है भाई अपना. पर गाइस मैम ने बोला फॉर्मल पहन के आना है, और मैं अब कैजुअल पैंट पहना हूँ. ऊपर में तो फॉर्मल है पर नीचे में कैजुअल है. देखते हैं मैम से बात करके कुछ. क्यों बोला मालूम है क्या? क्योंकि एक्सटर्नल है, अच्छे दिखने मांगते, अच्छे कॉलेज के लड़के दिखने मांगते. हमने वैसे चाहे देखो जीन्स पीस पहन के. तो भाई ने पता है कि इसमें इंटरव्यू में बताया कि आज हमारा लास्ट दिन है कॉलेज का वाइवा का. हाँ तो देखो गाइस अभी मैं आपको दिखा. देखो कैसे कैसे फटेली इसकी, देखो पूरा खुल गया इधर. एवढी पॅन्ट फाटली, एवढी फाटली. सिरियसली गाइस असं बसलो बॉल द्यायला इथून आवाज आली. आणि आता अशीच पण मी घालत कॉलेजला आलो ट्रेन मधनं पूर्ण रस्त्यातनं. पण आता चेंज केले, बघा मस्त दिसते तेजाची. शॉर्ट आहे खालतून, पण काय नाही परफेक्ट आहे. मित्र असले तर आमच्या सारखे असावं. बघा काय एवढी पॅन्ट फाटले.
तर आता काय पर्याय नव्हता, तर घरी जाऊन मम्मीला याला शिवायला जायला लागेल, कारण माझी मम्मी मशीन शिवते तर टेन्शन नाही फाटले तर. पण काही रस्त्यात फाटलेली आहे तर टेन्शन आलं मला. पण काय नाही, आता पोचलो आपण सुखरूप कॉलेजमध्ये. तर आता चेंज केले बघा पॅन्ट. तर आता जाऊया, आमची आता वायवा एक्झाम आहे. आता प्रॅक्टिकल द्यायचं होतं ते लिहून झालं आहे, तर आता वायवा एक्झामला जाऊ आम्ही. चला आता पॅन्टला आता घडी करून ठेवतो बॅगेत. आपल्याला तेजस भाईने सुविधा करून दिली पॅन्टीची. थँक्यू तेजस भाऊ, थँक्यू भाऊ. माझे पाहिजे हात तरी मिळव. काही तेजस भाऊमुळे आपल्याला आज पॅन्ट भेटले. आपल्याला आज फाटकी पॅन्ट. चला गाईज आता अजून गाइस एक सीन झाला है सौरभ सोबत, तो पण तुम्हाला सांगतो, थांबा थोड़ा वेळ. हम अभी देखो हम लोग जा रहे हैं वड़ा पाव खाने, क्योंकि मैम ने बोला है अभी तुम्हारा वाइवा 12:15 बजे होएगा, और अभी कितना बज रहा है अब्दुल भाई? 11। गाइस अभी 11:30 बज रहा है, तो अभी बहुत टाइम है, तो अभी हम सब वड़ा पाव खाने जा रहे हैं. और गाइस आज हमारे ये पीछे दिख रहा है क्या, किधर गया ये सौरभ के साथ सीन हुआ है. बता सौरभ, तुझ्याच तोंडाने सांग काय झालं आज. तुझ्या तोंडाने सांगतो, चांगलं वाटतं बोल. मी बोलले की जरा तर गाईज त्याच्यासोबत झालं आज आम्हाला प्रॅक्टिकल लिहायला दिलता, आणि हा बघून लिहित होता. तर मॅम आल्या याच्यासोबत आणि याची पूजा केली मस्तपैकी. काय केलं साहेब? पुढं 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 खूप वाईट झालं काही माझ्यासोबत आज. वाईट झालंय गाईज. याचा तो पेपर हा लिहित होता, त्या पेपरचे मस्तपैकी 2 तुकडे केलेत मॅमने आणि डस्टबिन मध्ये टाकलेत. डायरेक्ट 2 तुकडे म्हणले, डायरेक्ट एक्स्ट्रा करायला येऊ नको, तू तोंड दाखवू नको. कोण टाकू नका बोलले याला. त्या दुसऱ्या मिनिटाला मॅडम कडे गेली, एकट्या होती मॅडम. सॉरी मॅडम म्हटलं, मॅडम म्हटली जा एक्स्ट्रा देऊन ये पहा. असं होत राहतं. तो माझा फेवरेट स्टुडंट आहे. आणि गाईज आज शेवटचा वायवा होता आणि त्यात त्याने असे कांड केलेत. शेवटचा वाटतं ना, आठवण राहावं लागतं ना काहीच. आता ऍबसेंटी लागेल त्याचा काय. अबसेंटी नाही लागणार काहीच. आपली मॅडम येते. याच्यासोबत आता याला वायवाला पण मॅम बोलली तुला एंट्री नाही. आता बघू याच्यासोबतून कसं होत आहे. तरी भाई निर्लज्ज आहे, आता वडापाव खायला चाललाय, टेन्शन नाही भाईला. आता काय आम्ही जातो आणि आम्हाला आज वडापाव अब्दुल भाई देणार आहे सर्वांना स्पॉन्सर ना. अब्दुल भाई आज स्पॉन्सर आहे ना, तुझा मित्र सापडला. मॅमला विचारासोबत एवढं वाईट झालं, तर दे आता वडापाव त्याला 5-4 एक मेरे तरफ से इनको वड़ा पाव बघा काय. तर चला आता 5 रुपये बस अकाउंट में 5 रुपये 15 का वड़ा पाव 10 रुपये मेरे से मांगेगा मैंने. तर चला गाईस आता जाऊया आपण वडापाव खाऊ मस्तपैकी. तर गाईस बघा आता आपले वडापाव आलेले आहेत, सर्वजण खात आहेत बघा. तिकडं वेगळा बसलाय, ऑर्डर देणारा माणूस वेगळा बसलाय तिकडं. चला गाईस आता खाऊया आपण मस्तपैकी वडापाव. गाईस आणि चटणी नाही दिली, गोड तिखट काहीच नाही, फक्त ही सुकी चटणीच आहे. वडापाव खाने आ गए गाइस. अरे तो सांगितलं असं खाऊन संपलं. अभी आओ खा के हो गए गाइस. ये देखो अभी वडापाव खा रहा. आमचे काकू आहेत गाइस या, खूप छान वडापाव बनवते त्या. किती झालं आपलं बिल, किती झालं? 135 झालं. तर गाइस 135 रुपये झाले. आता तुम्हाला नंतर भेटतो मी. तर गाइस आता फायनली 1 वाजलेला आणि बघू शकता आम्ही अजून कॉलेजमध्येच आहे. तर कारण गाईज अजून आमची वायवा ओरल एक्झाम झाली नाही, तर मॅमने 12:15चा टाईम दिला, पण ती एक्सटर्नलवाली मॅम अजून आलेली नाही. तर बघू शकता गाईज टाइम लोक टाईम देतात, पण काही वेळेत नाही होत आमच्या कॉलेजमध्ये. आणि आज पण तेच आहे, दरवेळी तेच असतं. आणि आज पोरांना थोडा वेळ लेट झाला यायला 5-10 मिनटं. तर त्या पोरांना तर मॅमने पेपरच लिहून नाही दिला रायटिंगवाला, आणि सौरभचा वरून पेपर पण फाडला. तर त्याची चुकी होती त्यामुळे फाटला. पण काही बाकीचे 4-5 पोरं त्यांना तर लिहून पण दिला नाही. तर बघू शकता काय अजून आपण 1 वाजला आणि इथंच आहे, तर अजून आपलं काहीच झालेलं नाही. तर बघूया आता कधी ओरल होते आणि कधी ती मॅम येतात. तो गाइस अभी फाइनली अपना ओरल देके हो गया. देखो अभी अपन निकले कॉलेज की इधर की नदी, मस्त वातावरण धूप का, तो मस्त की धूप गिर रहा है. और अभी जा रहे हैं हम चलते चलते, और हवा चल रही है ऊपर से. तो चलो गाइस अभी जाते भिवपुरी स्टेशन, वहाँ जाके गाइस खाना भी खाना है, क्योंकि आज खाना नहीं खाए. तो चलो अभी जाके स्टेशन में पहले खाना खाएंगे. और राज भी है मेरे साथ, देखो चल रहा है आगे. तो चलो अभी जाते हैं स्टेशन. अभी तो बहुत लोगों का बाकी है कॉलेज में. अभी तो हमारा सिर्फ 4 लोगों का हुआ है, उसके बाद तो अभी बहुत लोगों का बाकी है. देखते हैं अभी उनका कब होता है. तर गाइस आता आपण पोहोचलो भिवपुरी स्टेशनला, आणि आता पहिल्यांदा स्लो ट्रेन पकडतो. 1:36ची आहे. तर आता डब्बा खाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. काही स्लो ट्रेनचा असा सीन आहे की तो कळव्याला थांबते, आणि मी कळव्याला राहतो, तिकडं फास्ट ट्रेन येत नाही. तर फास्ट ट्रेन तिथं नसल्यामुळं आपण फास्ट ट्रेन इकडून पकडली की आपल्या डोंबिवलीला उतरायला लागतं, आणि मग डोंबिवलीवरून आपल्याला मग कळव्यासाठी स्लो ट्रेन पकडावी लागते. पण आज
आमची दुसऱ्यांदा आहे की आम्ही स्लो ट्रेन पकडतो. पहिल्यांदा कधी पकडले लक्षात नाही येते, पण लई दिवसा अगोदर पकडलेली आणि आता आज पकडतोय. तर बघा राज पण आता जेवायला बसलाय, तर मी तर जेवत नाही आता. आता नंतर घरी गेल्यावर जेवीन. आता स्लो ट्रेन आहे तर जाऊ. आता स्लो ट्रेन 5-10 मिनटं लेट आहे. चला आता थोडा वेळ वेट करू, मग जाऊ आपण गोव्याला. गाइस आता अपन फाइनली पहुंचलो एक कावा स्टेशनला. तो गाइस अभी अपन इधर से जाएंगे घर. है बघा आता आपल्याला एवढा मोठा डिस्टेंस ट्रैवल करने का है, तो अपन अभी वो चलते चलते करेंगे और पहुंचेंगे घर धीरे धीरे. और गाइस आज जो ट्रेन से आया वो ट्रेन अच्छा था, क्योंकि वो 1.5 घंटे में सीधा कलवा लाया और ट्रेन बदलने की भी ज़रूरत नहीं पड़ी. नहीं तो गाइस आपल्याला प्रत्येक वेळी ट्रेन बदलायला लागायची, पर ये बार ऐसा नहीं हुआ क्योंकि हमने स्लो ट्रेन पकड़ा था तो टेंशन नहीं था. डायरेक्ट अपन कलवा स्टेशन ही उतरे. तो चलो गाइस अभी जाते हैं मस्त, क्योंकि मौसम का आनंद लेते लेते घर, क्योंकि मौसम एकदम अच्छा हो रहा है, क्योंकि धूप नहीं गिर रहा है, बद्दल बद्दल सा हो रहा है. तो चलो गाइस अभी जाते हैं घर. फायनली घरी पोचलेलो आहे. आणि बघा मम्मी काय करते. मम्मी ब्लाऊज शिवते. मम्मी तुला वेगळा वाटते का मी? हा बघ काहीतरी वेगळा वाटते का? लाय वरून खाली बघ. अगं आपली बाबी घातलेली ती पॅन्ट फाटली. कसं काय फाटलं? अगं मी इथं क्रिकेट खेळत होते, त्यांना बॉल देत होतो आणि खालती वाकलो बॉल द्यायला की पॅन्ट न कर्र आवाज आली, पूर्ण फाटली ती पॅन्ट. मग नंतर तेजसला फोन करून बोललो पॅन्ट आण, मग त्याने आणली. मम्मी घातली ही पॅन्ट. बॅग में एक्स्ट्रा पॅन्ट घेऊन जायचं. बॅग मध्ये कसा एक्स्ट्रा पॅन्ट घेऊन जाऊ? शिलाई कधी पण निघू जाते. ती पॅन्ट टाईट होती, मी खालती वाकलो पॅन्ट डायरेक्ट फाटली. तशीच फाटलेली पॅन्ट घालून गेलो कॉलेजपर्यंत. मी बघा काही सोहम अभ्यास करते फुल पद्धतशीर, ABCD वाचते. चला गाईज आता मी कपडे चेंज करतो आणि आपली पॅन्ट देतो मम्मीला शिवायला. चला आता अपन पण आराम करूया थोड़ा. तो दोस्तों अभी फाइनली ये व्लॉग को अपन करते एंड. और ये व्लॉग कैसा लगा है कमेंट करके जरूर बता. और लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हाच अशा नवीन व्लॉग मध्ये. आजसाठी एवढंच. अँड गुड नाईट अँड गुड बाय गाईज.